नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये इलू इलू चित्रपटाबद्दल आमिर खानने खास वक्तव्य केलेले आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। नवीन वर्षात सुरुवातीला बरेच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि आले आहे। फर्स्ट क्लास, दाभाडे, मिशन अयोध्या हे चित्रपट प्रदर्शित झालेले आहे। हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे। तसे आता लवकरच इलू इलू 1998 आणि मुक्काम पोस्ट देवघर हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। हे दोन्ही चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे। यामध्ये एक चित्रपटामधील बॉलिवूड अभिनेता आमिर खानला काम करण्याची इच्छा होती। आमिरने या मराठी चित्रपटाचं आणि दिग्दर्शकाचं भरपूर कौतुक केलेलं आहे। आमिर खानने ज्या चित्रपटाचे कौतुक केलेले आहे त्याचे नाव आहे इलू इलू 1998। अजिंक्य फडके दिग्दर्शित इलू इलू चित्रपटाचे नुकतेच प्रीमियर सोहळा पार पडला। या सोहळ्याला आमिर खानने खास उपस्थिती लावली होती। तेव्हा आमिर खानने इलू इलू 1998 आणि दिग्दर्शक अजिंक्य फडकेचे कौतुक केले। विशेष म्हणजे यावेळी आमिर खानने मराठीत संवाद साधला। आमिर खान म्हणाला की मी 1.5 वर्षापूर्वी हा चित्रपट बघितला होता। मला हा चित्रपट खूप आवडला आणि माझ्या मनात आलं की मला पण या चित्रपटामध्ये सहभागी व्हायचंय, पण ते झाले नाही। मी खूप व्यग्र होतो, पण तेव्हा एलीने मला विचारलं तेव्हा मी भेटलो। खूप भारी चित्रपट आहे। चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे। अजिंक्यने दिग्दर्शक म्हणून खूप छान काम केलेले आहे। पुढे आमिर म्हणाला, मी अजिंक्यला विचारलं होतं तुला या चित्रपटासाठी पैसे कोणी दिले, तर म्हणाला वडिलांनी पैसे दिले। त्यानंतर आमिर खानने अजिंक्य फडकेची आई वडिलांना स्टेजवर बोलावून घेतलं। मग आमिर म्हणाला, यांच्यासाठी टाळ्या वाजवा। तुमचे आशीर्वाद कायम त्याच्याबरोबर असून दे। तुम्ही त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय त्यामुळे त्याने खरंच खूप छान चित्रपट केले आहे। दरम्यान इलू इलू 1998 चित्रपटात बरेच कलाकार मंडळी आहे। बॉलिवूड अभिनेत्री एली औराम, निशांत भावसार, मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, वीणा जामकर, अंकिता लाडे असे बरेच कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये इलू इलू चित्रपटाबद्दल आमिर खानने खास वक्तव्य केलेले आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। नवीन वर्षात सुरुवातीला बरेच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि आले आहे। फर्स्ट क्लास, दाभाडे, मिशन अयोध्या हे चित्रपट प्रदर्शित झालेले आहे। हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे। तसे आता लवकरच इलू इलू 1998 आणि मुक्काम पोस्ट देवघर हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। हे दोन्ही चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे। यामध्ये एक चित्रपटामधील बॉलिवूड अभिनेता आमिर खानला काम करण्याची इच्छा होती। आमिरने या मराठी चित्रपटाचं आणि दिग्दर्शकाचं भरपूर कौतुक केलेलं आहे। आमिर खानने ज्या चित्रपटाचे कौतुक केलेले आहे त्याचे नाव आहे इलू इलू 1998। अजिंक्य फडके दिग्दर्शित इलू इलू चित्रपटाचे नुकतेच प्रीमियर सोहळा पार पडला। या सोहळ्याला आमिर खानने खास उपस्थिती लावली होती। तेव्हा आमिर खानने इलू इलू 1998 आणि दिग्दर्शक अजिंक्य फडकेचे कौतुक केले। विशेष म्हणजे यावेळी आमिर खानने मराठीत संवाद साधला। आमिर खान म्हणाला की मी 1.5 वर्षापूर्वी हा चित्रपट बघितला होता। मला हा चित्रपट खूप आवडला आणि माझ्या मनात आलं की मला पण या चित्रपटामध्ये सहभागी व्हायचंय, पण ते झाले नाही। मी खूप व्यग्र होतो, पण तेव्हा एलीने मला विचारलं तेव्हा मी भेटलो। खूप भारी चित्रपट आहे। चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे। अजिंक्यने दिग्दर्शक म्हणून खूप छान काम केलेले आहे। पुढे आमिर म्हणाला, मी अजिंक्यला विचारलं होतं तुला या चित्रपटासाठी पैसे कोणी दिले, तर म्हणाला वडिलांनी पैसे दिले। त्यानंतर आमिर खानने अजिंक्य फडकेची आई वडिलांना स्टेजवर बोलावून घेतलं।
मग आमिर म्हणाला, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमचे आशीर्वाद कायम त्याच्याबरोबर असून दे. तुम्ही त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय त्यामुळे त्याने खरंच खूप छान चित्रपट केले आहे. दरम्यान इलू इलू 1998 चित्रपटात बरेच कलाकार मंडळी आहे. बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम, निशांत भावसार, मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, वीणा जामकर, अंकिता लाडे असे बरेच कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये इलू इलू चित्रपटाबद्दल आमिर खानने खास वक्तव्य केलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. नवीन वर्षात सुरुवातीला बरेच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि आले आहे. फर्स्ट क्लास, दाभाडे, मिशन अयोध्या हे चित्रपट प्रदर्शित झालेले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसे आता लवकरच इलू इलू 1998 आणि मुक्काम पोस्ट देवघर हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे दोन्ही चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये एक चित्रपटामधील बॉलिवूड अभिनेता आमिर खानला काम करण्याची इच्छा होती. आमिरने या मराठी चित्रपटाचं आणि दिग्दर्शकाचं भरपूर कौतुक केलेलं आहे. आमिर खानने ज्या चित्रपटाचे कौतुक केलेले आहे त्याचे नाव आहे इलू इलू 1998. अजिंक्य फडके दिग्दर्शित इलू इलू चित्रपटाचे नुकतेच प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमिर खानने खास उपस्थिती लावली होती. तेव्हा आमिर खानने इलू इलू 1998 आणि दिग्दर्शक अजिंक्य फडकेचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी आमिर खानने मराठीत संवाद साधला. आमिर खान म्हणाला की मी 1.5 वर्षापूर्वी हा चित्रपट बघितला होता. मला हा चित्रपट खूप आवडला आणि माझ्या मनात आलं की मला पण या चित्रपटामध्ये सहभागी व्हायचंय, पण ते झाले नाही. मी खूप व्यग्र होतो. पण तेव्हा एलीने मला विचारलं तेव्हा मी भेटलो. खूप भारी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. अजिंक्यने दिग्दर्शक म्हणून खूप छान काम केलेले आहे. पुढे आमिर म्हणाला, मी अजिंक्यला विचारलं होतं तुला या चित्रपटासाठी पैसे कोणी दिले, तर म्हणाला वडिलांनी पैसे दिले. त्यानंतर आमिर खानने अजिंक्य फडकेची आई वडिलांना स्टेजवर बोलावून घेतलं. मग आमिर म्हणाला, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमचे आशीर्वाद कायम त्याच्याबरोबर असून दे. तुम्ही त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय त्यामुळे त्याने खरंच खूप छान चित्रपट केले आहे. दरम्यान इलू इलू 1998 चित्रपटात बरेच कलाकार मंडळी आहे. बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम, निशांत भावसार, मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, वीणा जामकर, अंकिता लाडे असे बरेच कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.